नमस्कार. या अगोदर आपण वर्णमाला ह्या टॉपिकवर बघितला सर्व पूर्ण वर्णमाला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 वगैरे सगळं. आज आपल्याला काय माहिती का नवीन लेक्चर सुरू करायचंय. नवीन काय असणार आहे तर मूलध्वनी ओळखणे. मूलध्वनी ओळखण्याची सोपी पद्धत बघायची. आजचं लेक्चर बेसिक असणार आहे. एकदम बेसिक म्हणजे 2 अक्षरी, 3 अक्षरी हेच ओळखायचे आपल्याला. फक्त 10 उदाहरणं घ्यायचे. ठीक आहे? मग बघा इथं आपल्याला मूलध्वनीमध्ये काय काय ओळखावं लागतं माहिती आहे? एकूण वर्ण किती? एकूण वर्ण किती? ठीक आहे? त्यामध्ये किती आहे? व्यंजने किती आलेत? त्यामध्ये किती आहे? स्वर किती आलेत? त्यानंतर जोडाक्षर किती आहे? असं आपल्याला बेसिक प्रश्न विचारतात. आपल्याला सगळं म्हणजे एखादा प्रश्न देणार आणि त्यावर विचारतील दिलेल्या उदाहरणामध्ये किंवा दिलेल्या शब्दामध्ये एकूण मूलध्वनी किती? एकूण मूलध्वनी म्हणूया आपण वर्ण म्हणण्यापेक्षा मूलध्वनी म्हणजेच काय तर वर्ण मूलध्वनी नाही तर काय विचारणार एकूण व्यंजने किती नाही तर स्वर किंवा जोडाक्षर काही विचारू शकता. या 4 घटकावर आपल्याला पेपरला प्रश्न विचारतात. ओके मग आता आपण जाणून घेऊया. पहिले बेसिक पासून शिकवतो तुम्हाला एकदम. बघा आता नदी हा शब्द आहे. नदी या शब्दामध्ये एकूण मूलध्वनी किती? मूलध्वनी म्हणजे काय? या पूर्ण शब्दाची फोड करायची तुम्हाला. काय करायचंय? पूर्ण शब्दाची तुम्हाला जशास तशी फोड करायची. ठीक आहे ना? आता नदी आहे. कसं करणार तुम्ही? बघा न अधिक अ. पहिले काय केलं हा न म्हणजे अक्षर कसं तयार होतं ना ते बघा आपण व्यंजनांमध्ये शिकलो होतो की अक्षर कसं तयार होतं त्याच्यामध्ये एखादा स्वर मिसळलेला असतो त्यावेळी अक्षर तयार होतो. मग न कसा तयार झाला? न मध्ये अ मिसळला. न मध्ये अ मिसळला गेला आणि त्यानंतर काय झालं? न हे अक्षर तयार झालं. काय तर हे न अक्षर तयार झालं. मग पुढचा शब्द बघा दी. द अधिक दीर्घई. आता दीर्घई का लिहिलं असेल मी? तर कारण आहे ना इथं वेलांटी कोणती आहे? दुसरी वेलांटी. म्हणून मी काय केलं तर दीर्घई लिहिलेलं आहे. ओके मग आता किती मूलध्वनी झाले बघा बरं. हे बघा 1 2 3 4 म्हणजेच मूलध्वनी किती आहे तर 4 मूलध्वनी आहे. ठीक आहे ना 4 काय तर मूलध्वनी. आता इथं एकूण व्यंजने किती आहेत? बघा व्यंजने हा पाय मोडलेला हा दुसरा पाय मोडलेला 2 काय तर व्यंजने. त्यानंतर स्वर किती आहे दिलेल्या याच्यामध्ये बघा अ आणि ई हे काय तर तुमचे स्वर आहे. समजलं? एकूण मूलध्वनी 4 आहे. 2 व्यंजने 2 स्वर दिलेले. आता पुढचा शब्द बघा नल शब्द आहे बघा नल सेम आहे न अधिक अ. न अधिक अ हा घेतला आपण. ठीक आहे त्यानंतरच बघा ल अधिक अ. ल अधिक अ. ठीक आहे ना? मग आता किती झाले याच्यामध्ये? बघा 4 मूलध्वनी आहे की नाही? 4 मूलध्वनी. व्यंजने किती? 1 आणि 2 सेम आहे. 2 व्यंजने 2 स्वर असणार आहे. ठीक आहे ना? ट्रिक सांगू का तुम्हाला? जर विचारलं ना इथं काहीच नसेल तुम्हाला र नसेल त्याच्यानंतर काही जोड शब्द नसेल तर डायरेक्ट बेदुनी 4 करायचं. बेदुनी म्हणजे 2 अक्षर आहे ना तर 2 4 दुप्पट किती झाले? 4 झाले. 4 मूलध्वनी. पण त्याला काही लिमिटेशन आहे हं. हे पण सांगतोय. जसं की त्याच्यामध्ये र नकोय, त्यामध्ये जोडाक्षर नकोय. पण शक्यतो माझं असं प्रामाणिक मत आहे तुम्ही ही मेथड वापरा. उगाच शॉर्टकटच्या मागे लागू नका. आता रवीमध्ये किती आहे? बेदुनी 4 आहे. पण तरी पण तुम्ही फोड करून बघा. र अधिक काय येणार आहे आता इथं? अ येणार आहे. र म्हटलं की नाही हा र आहे ना म्हणजे र अधिक अ आला. व अधिक काय येणार आहे तर दीर्घ येणार आहे. व अधिक दीर्घ येईल. दीर्घई का म्हटलं मी? वेलांटी कोणती आहे? दुसरी आहे. दुसरी असेल तर दीर्घई. पहिली असेल तर अस्वई. एकूण मूलध्वनी किती आहे? एकूण मूलध्वनी आहे 4. ओके व्यंजन किती आहे? 2. त्यानंतरचे स्वर किती आहेत? 2. झालं एवढंच करायचं आपल्याला. ओके पुढे बघा आता राम शब्द आहे. राम र अधिक आ. आता र र अधिक अ नाही येणार. रा आहे ना इथं. हा रा आहे की नाही? मग र अधिक काय येणार तुमचा आ येणार. त्यानंतर बघा म अधिक अ येणार. राम. बरोबर आहे की नाही? मग मूलध्वनी किती झाले? 4. मूलध्वनी 4च आहे. कारण 2 आहे ना. 2 अक्षरांचे 4च राहतात. बेदुने 4 आहे. ओके आणि व्यंजने किती आहे? व्यंजने आहेत 2. स्वर किती आहे? तर स्वर पण आहे 2. बघा इथं. हा व्यंजन, हा व्यंजन. हा स्वर आणि हा काय तर स्वर आहे. आता पुढे बघा ईश शब्द ईश. आता ईश या शब्दामध्ये एकूण मूलध्वनी किती असणार आहे? तुम्ही म्हणणार की 4 आहे. तर 4 नाहीये. म्हणून म्हटलं की तुम्ही प्रॅक्टिकली करा. जास्त काही शॉर्टकटच्या मागे लागू नका. शॉर्टकट म्हणजे खूप अभ्यास आहे एखाद्याचा तोच करू शकतो. ठीक आहे ना? आता ईश शब्द आहे. स्वरामध्ये कोणी मिसळलं असतं का? एक गोष्ट आठवत असेल तर सांगतो. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात.
त्याला कोणाच्याच आधाराची गरज नसती. व्यंजने अपूर्ण उच्चाराचे असतात, त्यांना गरज असते. व्यंजन कसे असतात? अपूर्ण उच्चाराची, त्यांना गरज असते. स्वरांना गरज असते का? नाही. मग ईचा तसा लिहा, दीर्घ ई, श अधिक अ, श अधिक अ. आता मूलध्वनी झाले 3. मूलध्वनी किती झाले? 3. 4 आहे का? नाही, 4 नाही, आता 3च आहे. बरोबर. आता व्यंजने बघा, व्यंजने हे बघा, हा एकच व्यंजन आला इथं. आता शच आहे. स्वर किती आहे? स्वर 2 आहे. स्वर किती? 2 आहे. बघा, हा पण स्वर आहे, हा पण स्वर. ठीक आहे. आता पुढचा शब्द हाऊस आहे. बघा, एखादा म्हणतो मला खूप हाऊस आहे नोकरी लागण्याची, खूप चांगली गोष्ट आहे. बरं, असलीच पाहिजे. काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये टार्गेट पाहिजे, नाही तर काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याला. ठीक आहे ना. मग हाऊस या शब्दाची फोड कसं येतं माहिती? ह अधिक औ, ह अधिक औ, बरोबर. स अधिक अ, स अधिक एकूण किती झाले तुमचे? एकूण मूलध्वनी किती झाले? 4. व्यंजन किती झाले? 2. स्वर किती झाले? 2 झाले. ठीक आहे ना. अशा पद्धतीने करायचे तुम्हाला फोड. आता औ हा स्वरच आहे. ए ऐ ओ औ संयुक्त स्वर आहे. ओके. पुढे कमळ शब्दाची फोड बघा. क अधिक अ, म अधिक अ आणि ळ अधिक अ. ठीक आहे ना. बघा, क अधिक काय केलं? क अधिक अ घेतलं. त्याच्यानंतर म अधिक काय केलं? अ घेतला आणि ळ अधिक अ घेतला. आता 3 अक्षरापर्यंत आले तुम्ही. आता इथं मूलध्वनी किती आहे? मूलध्वनी सरळ सरळ असेल तर 3 दुने 6. व्यंजने किती आहे? व्यंजने बघा 1 2 3 4 5 आणि 6 आहे. एकूण सॉरी, व्यंजने किती असणार तुमचे? व्यंजने बघा 1, त्याच्यानंतर 2, त्यानंतर 3. तर व्यंजने किती झाले? तर 3 झाले तुमचे. 3. आणि स्वर किती असणार आहे? तर बघा 1 2 3 म्हणजे किती झाले? तर 3 काय तर तुमचे स्वर असणार आहे. आपलं पहिलं बेसिक लेक्चर आहे. त्यामध्ये ऍडव्हान्स घेणार आहे. लक्ष्मीनारायण, राम वनात जातो, राष्ट्रपती, खूप शब्द घेणार आहे. हे फक्त तुमचं बेसिक आहे. पार्ट 1 आहे. पुढचं पार्ट आहे. त्यानंतरचं थोडंसं लेवल हेवी, 4 अक्षरी. मग त्यानंतरचे जोड शब्द सगळं घ्यायचं आपल्याला. ओके. आता इथं मैदान शब्द आहे बघा, मैदान. म अधिक काय येणार इथं? ऐ येणार. म अधिक ऐ. मैदान म्हणतो ना, 2 मात्रे असले की ऐ येतो. हे मी तुम्हाला शिकवलंय. 2 अक्षर असले की काय येतं? ऐ येतं. त्यानंतर बघा रे, द अधिक आ आला, न अधिक अ आला. ठीक आहे ना. म अधिक ऐ, द अधिक आ, न अधिक काय आला? अ आला. मग इथं किती झाले एकूण? एकूण मूलध्वनी झाले तुमचे 6. मूलध्वनी किती झाले? तर मूलध्वनी झाले 6 झाले. व्यंजने किती झाले तुमचे बघा? व्यंजने 1 2 3. व्यंजने झाले 3. स्वर किती झाले? स्वर, तर स्वर झाले 3. ठीक आहे ना. कोणकोणते? बघा, हा एक स्वर आहे, हा एक स्वर आहे आणि हा एक स्वर आहे. 3 आहे. ओके. अमर शब्दाची फोड बघा, अमर. अचा अच राहणार आहे, कारण हा स्वर आहे. स्वरामध्ये कोणी मिसळत नाही. तुम्ही मिसळायचा प्रयत्न करू नका. नाही तर तुमचं एक सेपरेट पुस्तक येईल मार्केटला. याने स्वरामध्ये स्वर मिसळलाय. ठीक आहे ना. मग असं काही करायचं नाही, अजिबात नाही करायचं. त्यानंतरचं बघा, म अधिक अ आणि र अधिक अ. ठीक आहे. एकूण किती झाले रे? आता इथं 5च झाले. 5 का झाले मूलध्वनी? कारण हा स्वर आहे ना. स्वरामध्ये कोणीच मिसळलेलं नसतं. मूलध्वनी किती झाले? 5. व्यंजने किती झालेत? व्यंजने आणि स्वर. तर बघा 1 2. 2 काय झाले? व्यंजने. स्वर किती झाले? 1 2 3. 3 काय झाले तुमचे? तर स्वर झालेत. ठीक आहे. अशा पद्धतीने. चलो पुढे बघा, पाहुणा शब्द आहे, पाहुणा. तर पाहुणा शब्द आहे प अधिक आ, त्यानंतर ह अधिक रस्व उ. आता इथं पहिला उकार आलाय की नाही? पाहुणा म्हटलंय, पाहुणा. जर पहिला हु म्हटलंय ना, तर ह अधिक रस्व आला. त्यानंतर बघा न अधिक आ, न अधिक आ. समजतंय? मग यानुसार लक्षात ठेवायचं, पाहुणा शब्दाची फोड प अधिक आ, ह अधिक रस्व उ, न अधिक आ झालंय. अशा पद्धतीने जर आपल्याला आणखीन उदाहरणं घ्यायचे. आजच्या लेक्चरला मी फक्त 10 घेतले. यामध्ये या पाहुणा शब्दामध्ये एकूण मूलध्वनी बघूया किती आपण. बघा, मूलध्वनी किती? 1 2 3 4 5 6. 6 मूलध्वनी आहे. व्यंजने किती ते बघा, आणि स्वर किती? तर व्यंजने किती असणार आहे? बघा 1 2 त्यानंतर 3. 3 काय? तर व्यंजने. स्वर किती? 1 2 आणि 3. 3 काय झाले? तर तुमचे स्वर झाले.
अशा पद्धतीत लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर आपण आता 4 अक्षर घेऊ. मग जोडाक्षर कसे ते ओळखायचे ते एक सेपरेट लेक्चर घेऊ. असे आपण 2-3 पाठ करूया. कारण का तर क्वालिटी शिकवायचं. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. एकदम अजिबात घाई करायची नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. चला आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.